श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की किती पण पूजापाठ करा. समर्थ म्हणतात की किती पण पूजापाठ करा, किती पण नामस्मरण करा, किती पण नामस्मरण करा. पण जर तुमचे कर्म वाईट असेल तर, पण जर तुमचे कर्म काळे आणि वाईट असेल तर लक्षात ठेवा, परब्रह्म कधीही तुमच्यावर कृपा करणार नाही. तर लक्षात ठेवा, परब्रह्म तुमच्यावर कधीही कृपा करणार नाही, तसं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की नामस्मरण कमी झालं तरी चालेल, नामस्मरण कमी झालं तरी चालेल, पण कर्म मात्र काचेसारखे चमकणारे करा. पण कर्म मात्र काचेसारखे चमकणारे करा, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. बघा, समर्थ म्हणतात की नुसतं भाजीमध्ये तिखट घालून चालत नाही, चवीसाठी मीठ पण टाकावे लागते. समर्थ म्हणतात की नुसतं भाजीमध्ये तिखट घालून चालत नाही, चवीसाठी मीठ पण टाकावे लागते, तरच ती भाजी चव लागणार आहे, तरच ती भाजी खाऊ वाटणार आहे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. तसं समर्थ म्हणतात की नुसतंच नामस्मरण करून उपयोग नाही. नुसतंच तुम्ही नामस्मरण केलं आणि तुमचे कर्म जर वाईट असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. नामस्मरणाबरोबर तुमचे कर्म ही काचेसारखे चमकणारे असले पाहिजेत. नामस्मरणाबरोबर तुमचे कर्म ही काचेसारखे चमकणारे असले पाहिजेत, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है. म्हणून समर्थ म्हणतात की कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, आणि नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. आणि नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की भाजीला जसं तिखटाची आणि मिठाची गरज लागते तेव्हा ती चव होते, तसं आयुष्यामध्येही चांगल्या कर्माबरोबर नामस्मरणाचीही गरज असते. म्हणून समर्थ म्हणतात की चांगल्या कर्माबरोबर नामस्मरणाचीही गरज असते, तरच आयुष्याचं सार्थक होतं, तरच आयुष्याचं सोनं होतं, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. श्री स्वामी समर्थ.